हॅलो स्टुडंट, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत यामध्ये रोटेशनल डायनॅमिक्स पार्ट 11. या पार्ट 11 मध्ये आपण पाहणार जे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शियाचे दोन थेरम होते, ज्यामध्ये आपण पॅरलल ॲक्सिस थेरम अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. वी आर अप्लाइंग दीज टू लॉज ऑन इन दिस व्हिडिओज. या व्हिडिओमध्ये आपण ते लॉज पाहणार आहोत, त्यांचे ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत. यामध्ये आपल्याकडे मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन ऑफ सम स्टँडर्ड बॉडीज अबाउट डिफरंट ॲक्सिस. म्हणजे आपण काय करणार, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आपण काय फाइंड आउट करणार आहोत, आय फाइंड आउट करणार आहोत, किंवा रेडियस ऑफ गायरेशन त्याचबरोबर म्हणजे काय फाइंड आउट करणार आहोत, के फाइंड आउट करणार आहोत. कुठे काही सम बॉडीज, स्टँडर्ड बॉडीज म्हणजे फॉर एक्झाम्पल रॉड घेणार, कोन घेणार आहोत आपण, प्लसमध्ये रेक्टँगल्स घेणार आहोत, प्लसमध्ये कोन्स असतील आपल्याकडे, अशा स्पियर्स असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडीज असतील आणि त्यांच्या वेगळ्या ॲक्सिसचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण पाहणार आहोत अबाउट डिफरंट ॲक्सिस. आपण काय करणार आहोत, त्याच्या डिफरंट ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया पाहणार आहोत. तर आपल्याकडे फर्स्ट बॉडी आहे रिंग. आता रिंगच्या बाबतीमध्ये झालं तर लक्षात ठेवा, आपण याच्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करायचा आपण ऑलरेडी पाहिलेले. आता सध्या पाहूत की रिंगला कुठकुठले ॲक्सिस, ओरिएंटेशन ॲक्सिस असतील आणि त्या प्रत्येक ओरिएंटेशनसाठी वेगवेगळे असतील. आता फर्स्ट आहे अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. पहा, ज्यावेळेस आपण कुठल्याही बॉडीबद्दल बोलत असतो किंवा कुठल्या बॉडीची स्टडी करत असतो मोमेंट ऑफ इनर्शियाची स्टडी करण्यासाठी, तर सगळ्यात महत्त्वाचे एका बॉडीला अनेक मोमेंट ऑफ इनर्शिया असतात आणि प्रत्येक बॉडीसाठी वेगळे असतात. आता जर आपल्याला हा कन्सेप्ट जर तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टँड व्हायचा असेल आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स यावर MCQ मध्ये येतात, कारण नीट आणि जेईच्या एक्झाम जेव्हा स्टडी करतो तर प्रत्येक बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा असतो आणि प्रत्येक मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा असल्यामुळे प्रत्येकावर वेगळ्या प्रकारे क्वेश्चन पडतात. त्याचबरोबर त्यांच्या रेडियस ऑफ गायरेशन्सवर क्वेश्चन पडत असतात आणि त्याचबरोबर त्यांच्या के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर या व्हॅल्यूवर पण आपल्याला क्वेश्चन्स पडत असतात. आपण ते पण पाहणारच आहोत. पण यामध्ये पहा, म्हणजे आपल्याला प्रत्येक बॉडीचा एक वेगळा मोमेंट ऑफ इनर्शिया लक्षात ठेवावा लागेल. म्हणजे एका बॉडीसाठी आपला नंबर ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया क्रिएट होतील आणि तेवढे मोमेंट ऑफ इनर्शिया लक्षात ठेवणं थोडंसं डिफिकल्ट जातं. आणि आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की सिंपल आहे, एका बॉडीसाठी फक्त एकच मोमेंट ऑफ इनर्शिया लक्षात ठेवायचा आणि पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम हे तुम्हाला जर माहिती असतील तर यू कॅन इझिली फाइंड आउट द एनी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस. म्हणजे कुठलाही मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या ॲक्सिस भोवती तुम्ही काढू शकता. तुम्हाला काय माहिती पाहिजे, एक तर पॅरलल ॲक्सिस थेरम पाहिजे, दुसरा एक तर पॅरलल ॲक्सिस थेरम पाहिजे आणि दुसरा एक परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम पाहिजे. पॅरलल आणि परपेंडिक्युलर या दोन ॲक्सिस थेरम जर तुम्हाला माहिती असतील तर आपण काय करू शकतो त्याला, तर आपण इझिली काय करू शकतो, प्रत्येक एका बॉडीसाठी ते एका बॉडीचं एक मोमेंट ऑफ इनर्शिया. तसंच या ठिकाणी आपला रिंग आहे आणि रिंगसाठी लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रिंगचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर पहिल्यांदा लक्षात ठेवतो ॲक्सिस कुठला आहे. आता या ठिकाणी विचार दिलेला आहे ॲक्सिस कुठला आहे, ॲक्सिस परपेंडिक्युलर पासिंग थ्रू सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे असा आपला ॲक्सिस आहे. ॲक्सिस कसा आहे, पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर ही जर रिंग असेल तर आपल्याला माहिती आहे रिंगचा सेंटर जो असणार आहे तर ॲक्च्युली हा काय असणार आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे हा जो ॲक्सिस आपल्याला दिसतोय तो ॲक्सिस कशातून पास होतोय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून पास होतोय आणि त्याचबरोबर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आता ॲक्च्युली इलिप्टिकल दाखवलं, याचा अर्थ कसा आहे, हा सर्क्युलरच आहे आणि यामुळे हा थ्री डायमेन्शनल बॉडी आहे आपल्याकडे, या 3 डायमेन्शनल व्ह्यू आहे हा. आणि 3 डायमेन्शनल व्ह्यू असल्यामुळे या ठिकाणी आपण काय करणार आहोत की या ठिकाणच्या ही जो ॲक्सिस दिसतोय हा ॲक्सिस कसा आहे, प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे रिंगचा आपला I इज इक्वल टू mr स्क्वेअर. आता मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कळाल्यानंतर के कसा काढायचा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जनरल स्टँडर्ड फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय असतो, m के स्क्वेअर. आणि आपण काय करतो, ज्यावेळेस आपल्या के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची दोन्ही इक्वेशनला कम्पेअर करतो. म्हणजे यांना कम्पेअर करतो, I m कम्पेअर m आणि या ठिकाणी के स्क्वेअर आणि आर स्क्वेअर एकमेकांना इक्वल असतील. म्हणजे काय म्हणतो आपण, के स्क्वेअर इक्वल टू काय घेऊ शकतो, आर स्क्वेअर, स्क्वेअर स्क्वेअर गेट कॅन्सल, काय येणार के इक्वल टू आर. म्हणजे या ठिकाणचा रेडियस ऑफ गायरेशन म्हणजेच काय असणार आहे, त्याची रेडियस आहे रिंगच्या बाबतीत तेच असतं. आणि आपण त्याचा रेशो जर घेतला कोणाचा, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरचा रेशो आपला कायनेटिक एनर्जीमध्ये कामाला येतो. ज्यावेळेस आपण कायनेटिक एनर्जीमध्ये व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो, आपल्या त्या ठिकाणचा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे. कायनेटिक एनर्जी इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला असतो हाफ mv स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आपण वापरतो त्या ठिकाणी आपला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे असते आणि ती के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपण इथून इझिली सांगू शकतो. आणि या केसमध्ये के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर किती असणार आहे, सिंपल 1. या केसमध्ये के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर किती असणार आहे, 1. आता नेक्स्ट पाहू अबाउट इट्स डायमीटर. म्हणजे आता हा जो काही या परपेंडिक्युलर पास सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून पास झाला होता आणि परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन होता. आता दुसरा आहे तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून पास होतोय, हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून काय पास होतोय पण त्या प्लेनला परपेंडिक्युलर नाही, तर रिंगच्या अलॉंग डायमीटर, ही रिंगची डायमीटर आहे ते अलॉंग द डायमीटर आहे. या ठिकाणी हा परपेंडिक्युलर आहे
त्या प्लेनला रिंगच्या आणि रिंगच्या याच्यामधून पास होते. कुठून पास होते? सेंटरमधून पास होते, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून, पण त्या अलॉंग द डायमीटर आहे. आणि त्यावेळेस त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो एक, जो काय असतो I इज इक्वल टू हाफ mr². आता प्रश्न असा, हा कसा फाइंड आउट करणार? आता एक गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे, या ठिकाणी हा ॲक्सिसमधून पास होणार, याला जर I1 म्हटलं आपण, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, आणि हा डायमीटर असल्यामुळे त्याला काय म्हटलं, समजा ID म्हटलं. ठीक आहे. तर या दोघांमध्ये रिलेशन काय असतं? या ठिकाणची पाहिलं तर हा एक I1 सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून पास होतोय आणि प्लेनला परपेंडिक्युलर आहे, आणि हा प्लेनला पॅरलर आहे, म्हणजे अलॉंग द प्लेन आहे. याचा अर्थ हे दोन्ही एकमेकांना काय असतील? I1 अँड ID कसे असतील? एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. म्हणजे या ठिकाणी आपला कुठला थेरम वापरावा लागणार आहे? परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम काय सांगतो? या ठिकाणी आपला विचार करून हा अलॉंग डायमीटर आहे, हा दुसरा एक अलॉंग डायमीटर घेतला आपण, मग हा एक कन्सिडर केला आपण, ज्याला जर समजा सिंपल आहे, हा एक ID असणार, हा दुसरा पण काय असणार? ID असणार, आणि हा I. आणि आपल्याला माहिती परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम काय सांगतो? जो त्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो त्याची व्हॅल्यू, म्हणजे या ठिकाणी आपला I1 इक्वल टू काय असते? हे दोन जे असतात एकमेकांना परपेंडिक्युलर, आणि त्या पहिला जो आहे परपेंडिक्युलर त्या प्लेनमध्ये असल्या दोघांची ॲडिशन एवढा असतो, म्हणजे याची ॲडिशन प्लस याची ॲडिशन. मग हा काय? ID प्लस ID. म्हणजे आपल्याकडे I1 इज इक्वल टू काय येणार? आपल्याकडे I1 इज इक्वल टू 2ID असणार आहे. मग आपला ID इक्वल टू काय असतो? आपल्याकडे सरळ 2I1 असेल, आणि आपल्या I1 ची व्हॅल्यू माहिती आहे आपण, या ठिकाणी हा I1 म्हणजेच आपल्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून पास होणारा आणि परपेंडिक्युलर असलेला काय, त्याचं mr². म्हणजे आपण लिहू शकतो काय, ID इज इक्वल टू, या डिवाइडमध्ये येणार ना, या ठिकाणी ID काय येणार आपल्याला, असं नाही येता, डिवाइडमध्ये घेऊ आपण याला, ID काय येणार? 2 डिवाइडमध्ये आलं, म्हणजे ID ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? mr² डिवाइड बाय 2. मग हे आपला फॉर्म्युला आला ID साठी. हा I1 ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट केली की आपला काय आला? mr²/2. म्हणजे लक्षात आला असेल आपला की नेमकं काय असतं, हा IDच, याला आपण अलॉंग द डायमीटर म्हणत असतो. तर वेगळ्या ठिकाणी आपण वेगळे घेत असतो, याला 1, 2 पण नाव येऊ शकतात, XYZ पण नाव येऊ शकतो आपण, पण या ठिकाणी आपण अलॉंग डायमीटर म्हणून आपण याला ID कन्सिडर केलं. लक्षात आलं. म्हणजे जर आपल्याला फक्त एक मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती असेल, कुठला अलॉंग, कुठल्या पण एका बॉडीसाठी, आता आपण रिंगसाठी फक्त हा एकच लक्षात ठेवणार, काय? पासिंग थ्रू द सेंटर आणि परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, हा लक्षात ठेवणार, काय? I इज इक्वल टू mr². सिंपल. अलॉंग डायमीटर असल्यामुळे आपल्याला माहिती आहे, मग त्याच्यात जो परपेंडिक्युलर असतो त्या दोघांची बेरीज घेणार ID प्लस ID, आणि याची बेरीज करून आपल्याला हे इक्वेशन मध्ये आपण आत्ताच पाहिलं. मग आता यालाच काय केलं आपण, परत I इज इक्वल टू mk², काय? I इक्वल टू आपल्याकडे काय आहे, mk² सोबत कम्पेअर केलं, तर हा काय, I कॅन्सल होतो आणि m कॅन्सल होतो, म्हणजे या ठिकाणी 1/2 r² इक्वल टू k². म्हणजे काय असणार आहे? k² इक्वल टू r²/2, म्हणजेच k इक्वल टू काय असणार आहे, याचा r दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतल्यामुळे √2 येणार, हा आपल्या या ठिकाणी आलेला आहे पहा, k इक्वल टू r/√2. आणि या ठिकाणी मग परत आपल्याला जर हे पाहायचं असेल, काय? k² हा r² जर इकडे आला, r² म्हणजे k² r² ची व्हॅल्यू काय असते आपल्या ठिकाणी? 1 राहील, म्हणजे आपल्याकडे काय, k² r² इक्वल टू 1 येईल या ठिकाणी. म्हणजे आपल्या अशाच प्रकारची ही पण व्हॅल्यू काढतात, जी की आपण कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला वापरता येते. ठीक आहे. आता नंतर आपल्याकडे अबाउट टँजेन्शियल ॲक्सिस इन इट्स ओन प्लेन. आता आपल्या त्याच्याच प्लेनमध्ये, आता पहा हा कसा आहे, त्या प्लेनमध्येच आहे, हा जो प्लेन आहे तो प्लेनला पॅरलर आहे, प्लेनला परपेंडिक्युलर नाही, हा टँजेंटच आहे, याला IT म्हणू शकतो आपण, अलॉंग द टँजेंट. पण फरक आहे, याच्या टँजेंटमध्ये दोन प्रकारचे टँजेंट्स असतात. या ठिकाणी दिला टँजेंट परपेंडिक्युलर असतो एक, आणि एक ओन प्लेन म्हणजे त्या प्लेनमध्ये असतो. मग हा सिंपल आहे. आता याच्यामध्ये पण आपण पहिल्यासारखंच फाइंड आउट करू शकतो. आता आपण पाहिलं होतं अगोदर ID इक्वल टू काय होतं आपल्याकडे, ID इक्वल टू होता आपल्याकडे हाफ mr². आता या ठिकाणी जर पाहिला तर हा आपण अलॉंग डायमीटर अशा प्रकारे होता आपल्या या ठिकाणी. ठीक आहे, हा ID होता, हा ID आणि हा IT एकमेकांना कसे आहेत, पॅरलर आहेत, म्हणजे या ठिकाणी पॅरल ॲक्सिस थेरम वापरावा लागणार आहे. मग पॅरल ॲक्सिस थेरम नुसार काय असतो, कुठलाही जर ॲक्सिस काय सेंटरमधून पास होणारा जो आहे, हा सेंटरमधून पास होतो, हे दोघे एकमेकांना कसे आहेत, पॅरल असतील, तर हा जो IT असतो, IT इक्वल टू काय असतो, ID प्लस काय असतो, हा सेंटरमधून पास होणारा ID असतो, दोघांमधलं काय, हा ID, दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर, दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स r आहे त्याचा स्क्वेअर इंटू त्याचं टोटल मास. हा आता आपला फॉर्म्युला आहे, हा आपला कुठला थेरम आहे, पॅरल ॲक्सिस थेरम. आणि यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवली, याची काय,
1/2 एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. आता एम आर स्क्वेअर कॉमन निघालं. या ठिकाणी राहतं काय 1/2 प्लस 1 आणि 1/2 प्लस 1 म्हणजेच काय असतं आपल्याकडे 3/2 आणि हे एम आर स्क्वेअर. म्हणजे आपला आय टी अलॉंग टँजेंट हा फर्स्ट टँजेंट घेतला आपण अशा प्रकारे येतो. आणि ऑब्विसली याला जर आपण कोणासोबत कम्पेअर केलं आय इक्वल टू आपल्याकडे जनरल फॉर्म्युला काय एम के स्क्वेअर. आता याला जर कम्पेअर केलं तर काय आय आय कॅन्सल होतं एम एम कॅन्सल होतं. या ठिकाणी 3/2 आर स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर इज इक्वल टू काय राहणार के स्क्वेअर इक्वल टू 3/2 आर स्क्वेअर. आणि दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे के राहणार. हा 3/2 कशामध्ये जाणार स्क्वेअर रूटमध्ये जाणार. हा आर स्क्वेअर असल्यामुळे ॲज इट इज आर म्हणजे अशा ठिकाणी आलं. आणि आपला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर पाहिजे असेल तर हा आर स्क्वेअर इकडे आणला आपण. हा आर स्क्वेअर इकडे आणला तर काय असणार आहे के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इक्वल टू 3/2 व्हॅल्यू येईल आपल्याला. म्हणजे या ठिकाणी आपला हे पण आपला प्रॉब्लेम दूर झाला. आता हा दुसरा टँजेंट आहे अबाउट टँजेन्शियल ॲक्सिस असेल पण परपेंडिक्युलर टू इट्स ओन प्लेन. म्हणजे त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. हा प्लेनला परपेंडिक्युलर असल्यामुळे परत आपल्या ठिकाणी काय घ्यावं लागेल हा ॲक्सिस आहे. पण हा लक्षात ठेवा हा पहिला आहे आय सी जो आपण घेतला होता I1 म्हटलं होतं आपण त्याला सेंटरमधून पास होणारा आणि प्लेनला परपेंडिक्युलर असलेला त्याला हा पॅरलर आहे. लक्षात ठेवा हा जो I1 आहे हा वेगळा हा अलॉंग डायमीटर होता. हा अलॉंग डायमीटर नाही हा पासिंग थ्रू द सेंटर आणि पॅरलर पासिंग थ्रू द सेंटर आणि परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. प्लेनला कसा आहे परपेंडिक्युलर आहे. आणि ऑब्विसली दोघांमधला डिस्टन्स किती आर आहे. या ठिकाणी आपला हा जो आय टी आपण याला IT2 म्हणू इक्वल टू काय असणार I1 प्लस किंवा सेंटर ऑफ मासमधून चालला आहे म्हणून IC प्लस काय असणार आहे एम आर स्क्वेअर. दोघांमधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर आणि परत त्यांच्यामधलं काय आपण त्यांचं मास. आय सीची व्हॅल्यू आपण ऑलरेडी पाहिली काय असते एम आर स्क्वेअर ऑलरेडी पाहिली. आय सी म्हणजेच I1 आपण घेतला त्याच्या अगोदर जो की सेंटरमधून पास होतो आणि परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आणि प्लस एम आर स्क्वेअर म्हणजे दोघांची बेरीज एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर म्हणजे काय 2mr स्क्वेअर. म्हणजे हा आपला काय टँजेंटच आहे पण दुसरा टँजेंट आहे जो की प्लेनला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे हे व्हॅल्यू वेगळ्या पार्ट करण्याची गरज नाही तर आपण इझिली काय करू शकतो त्यांना रिमेंबर करू शकतो किंवा या पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमचा वापर करून आपण त्यांना फाइंड आउट करू शकतो. ना ऑब्विसली के पाहिजे असेल तर आपण याला कम्पेअर करणार. आता परत या ठिकाणी कम्पॅरिझन कसं करणार या ठिकाणी पहा यालाच आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आय इज इक्वल टू काय एम के स्क्वेअर. आता हे एम एम कॅन्सल आय कॅन्सल 2r स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर म्हणजेच आपल्या ठिकाणी काय येणार के स्क्वेअर इक्वल टू 2r स्क्वेअर. म्हणजेच के इक्वल टू काय येणार आपल्याकडे हे के इक्वल टू काय येणार ऑब्विसली के स्क्वेअर रूट घेतला आपण रूट स्क्वेअर रूटमध्ये 2 येणार ह्या ठिकाणी r येणार आणि के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर जर केला हा आर स्क्वेअर इकडे आला त्याची व्हॅल्यू काय असते 2 असते. म्हणजे या कंडिशनमध्ये के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू 2 येते आपल्याला. म्हणजे या ठिकाणी आपण या ठिकाणी अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. प्लसमध्ये आपल्याला आहे की ज्यामध्ये आपण पाहू शकतो ॲन्युलर रिंग. आता ॲन्युलर रिंग म्हटल्यामुळे दोन फरक असतात. ॲन्युलर रिंगला दोन रेडियस असतात. या ठिकाणी जर आपण पाहिलं आपण व्यवस्थित त्या ठिकाणी जर पाहिलं त्यामध्ये एक लक्षात येईल आपल्याला की काय असतं ठीक आहे. त्या ॲन्युलर रिंगमध्ये आपल्या दोन कन्सेप्ट आहेत. एक त्याची एक इनर रेडियस आहे ज्याला आपण R1 म्हणतो आणि दुसरी आउटर रेडियस आहे R2. आणि आपल्या सगळ्यांना माहिती रिंगसाठी आपण काय घेतलं समजा आय इज इक्वल टू सिम्पल आहे आपल्याला रिंगसाठी आपण वापरतो काय आय इज इक्वल टू काय वापरतो एम आर स्क्वेअर. आता सिम्पल आहे आपल्या रेडियस एक नाही आहे तर ॲन्युलर रिंग असल्यामुळे दोन रेडियस असतील एक R1 असेल R2 असेल. मग सिम्पल काय करणार एम ॲज इट इज मग R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर आणि त्या दोघांचा काय करणार त्यांचा R2 स्क्वेअर आणि दोघांचा काय घेणार मीन घेणार. दोघांची R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर दोघांचा मीन म्हणजेच काय m/2 हा 2 इथं डिवाइडमध्ये आला R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर. म्हणजे रिंगसाठी आपण हे लक्षात ठेवू शकतो. आणि याची व्हॅल्यू केची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण सिम्पल या ठिकाणी के ऑब्विसली याला जर कम्पेअर केलं कोणासोबत आय इज इक्वल टू काय एम के स्क्वेअर एम एम कॅन्सल आय कॅन्सल. या ठिकाणी सिम्पल आहे के स्क्वेअरची व्हॅल्यू काय असणार आहे के स्क्वेअर इक्वल टू R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर डिवाइड बाय 2. आणि ऑब्विसली म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये करायचं असेल तर के इज इक्वल टू अंडर रूट काय येणार आहे R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर डिवायडेड बाय √2 घेऊ शकतो किंवा सगळ्यांना एकाच रूटमध्ये आपण घेऊ शकतो. ठीक आहे अशा प्रकारे आपण के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू पण अशाच प्रकारे आपण या ठिकाणी काढण्याची गरज पडत नाही. जरी गरज पडली तर आपण त्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. या ठिकाणी त्या ठिकाणी दोन्ही व्हॅल्यू आपल्याला इकडं या ठिकाणी घ्याव्या लागतील. ठीक आहे अशाच प्रकारे ॲन्युलर रिंग झाला तर आपण डिक्ससाठी पाहू. डिक्स आणि रिंगमध्ये काय फरक असतो डिक्स आणि रिंगमध्ये फरक असतो आपल्याला
तर डिक्स आणि रिंगमध्ये आपल्याकडे फरक असतो एक, जो म्हणजे की रिंग कशी असते, मधून एम्प्टी असते आणि त्याचं मास आपण फक्त त्याच्या ॲक्सिसवर कॉन्सन्ट्रेट आहे असं म्हणतो. आणि डिक्सचं तसं नसतं. डिक्सचं जे मास आहे, टोटल मास, ते इथून स्टार्ट होतं, इथून इथपर्यंत पूर्ण मास असतं. आणि त्यामुळे आपला काय असतं, पूर्ण मास पूर्ण होल ॲक्सिसपासून डिस्ट्रीब्युटेड असतं. आणि त्यासाठी पण ॲक्सिस मात्र सेम घेणार आहोत आपण. पहिला काय त्या पहिल्यासाठी घेतला होता त्याच प्रकारे, अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, त्याला आपण आय सी म्हणू त्या ठिकाणी. आय सी इज इक्वल टू काय, आणि ऑब्विसली डिक्ससाठी एकच असतो, तो काय, हाफ एम आर स्क्वेअर. आणि याचा कसा फाइंड आउट करायचा आपण डेरिव्हेशनमध्ये ऑलरेडी पाहिलेले आहे. ते रिंगचा वापर करून आपण डिक्सचा इंटिग्रेशनचा वापर करून काढत फाइंड आउट करत असतो. आणि त्या एक प्रकारचे आपण काय मग आय सी म्हणजे सेंटरमधून पास होणार डिक्ससाठी हा एकच आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर ऑब्विसली याला जर कम्पेअर केलं कोणासोबत, आय इज इक्वल टू काय आपल्याकडे एम के स्क्वेअर सोबत कम्पेअर केलं, तर ऑब्विसली आय हे सेम राहणार, एम एम कॅन्सल होणार, म्हणजे के स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याकडे काय व्हॅल्यू येणार, के स्क्वेअर इक्वल टू हाफ म्हणजे आर स्क्वेअर बाय 2 येणार. आणि के इक्वल टू स्क्वेअर रूट घेतला तर काय, आर बाय √2 व्हॅल्यू येईल. आणि के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर म्हणजे आपण असं लिहू शकतो, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इक्वल टू लिहिलं तर आपला हा काय होणार, 2 कॅन्सल, म्हणजे या ठिकाणी काय राहणार, 1/2 व्हॅल्यू राहू शकते. आता अबाउट इट्स डायमीटर, तर ऑब्विसली आपण आय डी म्हटलं, समजायला काय म्हटलं आपण, अबाउट डायमीटर आय डी म्हटलं. तर आपल्या लक्षात आहे की हा आय डी असेल आणि हा आय सी आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे हा आय डी आणि आय सी एकमेकांना कसे असतील, परपेंडिक्युलर ॲक्सिस. म्हणजे या ठिकाणी कुठला थेरम वापरावा लागेल, आपला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वापरावा लागेल. आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम काय सांगतो, आय सी इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ आय डी. आपण रिंगमध्ये पाहिलेले, म्हणजेच आय डी इक्वल टू आय सी डिवाइड बाय 2. आणि आपल्याकडे या ठिकाणचा आय सी वेगळा, आय सी म्हणजे काय, 1/2 एम आर स्क्वेअर, म्हणजे काय 1/2 एम आर स्क्वेअर इंटू हा इथला 2 म्हणजे हा 2 इंटू 2 काय होणार, हा 4. आणि एम आर स्क्वेअर ॲज इट इज म्हणजे आय इज इक्वल टू काय आपल्याकडे आहे 1/2 एम आर स्क्वेअर. हा अलॉंग द डायमीटर आहे आणि ऑब्विसली पासिंग टू द सेंटर असतोच या ठिकाणी. आणि आपल्या त्याच प्रकारे मग परत आपल्या कोणाची व्हॅल्यू पाहिजे, के ची व्हॅल्यू पाहिजे. तर आपण या ठिकाणी काय करणार, याला कम्पेअर करणार कोणासोबत, आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. तर ऑब्विसली या ठिकाणी काय येणार, आय आय कॅन्सल होऊ शकतं, एम एम कॅन्सल होऊ शकतं. आणि कम्पेअर जर केला आपला, हा के स्क्वेअर इक्वल टू काय असणार आहे, के स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर डिवाइड बाय 4 आहे. आणि दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतलं तर हा, आता याचा स्क्वेअर रूट काय येणार, 4चा स्क्वेअर रूट 2 येणार, म्हणजे के इज इक्वल टू आर बाय 2. आणि के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर जर घेतला आपण तर काय येणार, त्याची 1/4 व्हॅल्यू येईल. म्हणजे याच्यासाठी के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू आपण या ठिकाणी क्लीन करून घेऊ, ठीक आहे. त्या ठिकाणी के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इक्वल टू काय येणार, 1/4 व्हॅल्यू येते. कोणासाठी आपण, कॅपिटल आर. कोणासाठी आपण, रिंगसाठी, पण कुठल्या ॲक्सिससाठी, अबाउट इट्स डायमीटर. त्याच प्रकारे आपण काय करू शकतो, अबाउट टँजेन्शियल ॲक्सिस, जसं आपण रिंगसाठी पाहिला होता टँजेन्शियल ॲक्सिस, तसंच या ठिकाणी आपल्या याच्यासाठी पण एक टँजेन्शियल ॲक्सिस आपल्याला मिळणार आहे. आणि तो टँजेन्शियल ॲक्सिस आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता हा टँजेन्शियल ॲक्सिस म्हणजे कुठला, हा पहिला टँजेन्शियल ॲक्सिस जो की आपला आपण वापरतो इट्स ओन प्लेन, त्याच्या प्लेनमध्ये असलेला. मग आपला माहिती आहे हा आय डी सोबत कसा असतो, पॅरलल असतो, म्हणजे आय डी आणि हा कोण आहे, याला टँजेंट म्हणून आय T1 फर्स्ट टँजेंट, जे एकमेकांना कसे आहेत ते पॅरलर आहेत. म्हणून यांच्या दोघांसाठी आपण कुठला काय, हा या ठिकाणी असा पास होणार अलॉंग द डायमीटर. आणि एकमेकांना पॅरलल असल्यामुळे या ठिकाणचं डिस्टन्स आर आहे, याचा टोटल मास एम आहे. आपण कुठला थेरम वापरणार, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरणार. आणि पॅरलल ॲक्सिस थेरम जेव्हा आपण वापरणार आहोत त्यास मग आपल्याला लक्षात येईल की दोघांची व्हॅल्यू काय असणार आहे, सरळ सरळ आहे. हा जो आय T1 असणार, आय T1 इक्वल टू काय येणार, या ठिकाणी आपण घेऊ शकतो आय T1 म्हणजे काय, सिम्पल आहे, या सेंटरमधून पास होणारा घ्यावा लागेल आपल्याला. सेंटरमधून पास होणारा कोण आहे, आय डी प्लस काय असणार आहे, टोटल मास ऑफ डिक्स एम आणि दोघांमधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर आर स्क्वेअर. आणि या ठिकाणी मग आपण याला आय T1 इज इक्वल टू याची आय डीची व्हॅल्यू काय आपल्याकडे, अलॉंग डायमीटरची व्हॅल्यू 1/4 एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. 1/4 एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर म्हणजेच काय येतं आपल्याकडे 5/4 एम आर स्क्वेअर. ऑब्विसली आय T1 आहे, फर्स्ट टँजेंट घेतला आणि त्याचाच आपण कम्पेअर केलं, आय इज इक्वल टू काय एम के स्क्वेअर. तर आपल्या के स्क्वेअरची व्हॅल्यू येते, के स्क्वेअर इज इक्वल टू काय ना आपल्याकडे 5/4 इंटू आर स्क्वेअर. हे एम एम कॅन्सल होतं, 5/4 आर स्क्वेअर म्हणजेच आपली के स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. आणि स्क्वेअर रूट घेतलं तर काय येणार
या ठिकाणी के ॲज इट इज राहणार, के स्क्वेअरचा स्क्वेअर रूट के येणार आणि ऑब्विसली इकडचा स्क्वेअर रूट काय येणार 5चा स्क्वेअर रूटमध्ये 5, 4चा स्क्वेअर रूट 2 येतो आणि आर स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आर या ठिकाणी असणार. आणि आपल्याला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर पाहिजे असेल ते आर स्क्वेअर इकडं डिवाइडमध्ये आलं या इकडे, म्हणजे त्याचं काय व्हॅल्यू असणार आहे 5/4 असेल. म्हणजे अशा प्रकारे आपण फाइंड आउट करू शकतो. आता टँजंट, दुसरा टँजंट आहे तो ऑब्विसली हा दुसरा जो टँजंट आहे तो सेंटरमधून पास होणारा जो आय सी आहे तो आय सीला पॅरलर असणार आहे. हा आय सीला पॅरलर असल्यामुळे आपण याची व्हॅल्यू काय घेणार, आय सीला पॅरलर असल्यामुळे सरळ सरळ आय टी टू टँजंट इक्वल टू काय असणार आहे, आय सी सेंटरमधून पास होणारा प्लस त्या पूर्ण बॉडीचा मास इंटू दोघांमधल्या परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर आणि दोघांमधला परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑब्विसली रेडियस एवढा असणार आहे. आणि त्याचा आपला आय सी काय होता एम आर स्क्वेअर बाय 2 डिक्ससाठी पाहतोय आपण, प्लस एम आर स्क्वेअर म्हणजे एम आर स्क्वेअर बाय 2 प्लस एम आर स्क्वेअर आपण ऑलरेडी फाइंड आउट केलं होतं एकदा, त्याचं व्हॅल्यू काय येणार आहे 3/2 एम आर स्क्वेअर. आणि याच ठिकाणी आपण काय करू शकतो, परत यालाच कम्पेअर करू शकतो कोणासोबत, यासोबत, म्हणजे आय इक्वल टू आपण याला कम्पेअर करू शकतो काय एम के स्क्वेअर बाय आर एम के स्क्वेअर सोबत कम्पेअर करू शकतो. एम के स्क्वेअर सोबत कम्पेअर केल्यामुळे काय येणार आहे आपल्याकडे आर स्क्वेअर इज इक्वल टू काय, आपलं के स्क्वेअर इक्वल टू काय येणार आहे आपल्याकडे 3/2 आर स्क्वेअर. आणि ऑब्विसली या ठिकाणी आर स्क्वेअर 3/2 आर स्क्वेअर जर आपण या ठिकाणी वापरत असताल तर के स्क्वेअर इक्वल टू या ठिकाणी आपल्याला के घ्यावं लागेल. हां, के स्क्वेअर इक्वल टू काय असणार 3/2 आर स्क्वेअर, याचा स्क्वेअर रूट घेतला तर के इक्वल टू √3/2 इंटू आर राहील. आणि हा आर स्क्वेअर या ठिकाणी न लिहिता आपण जर या ठिकाणी जर केला तर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर जे की कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी लागतो त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 3/2. म्हणजे आपण इझिली त्यावेळेस आपल्याला गरज असते त्याच वेळेस आपण ऑन द स्पॉट त्या व्हॅल्यूज काय करू शकतो, इझिली फाइंड आउट करू शकतो. आता या प्रकारे आपल्याकडे सॉलिड सिलेंडर आहे. तर सॉलिड सिलेंडरसाठी आपण पाहूया ॲक्सिस आणि त्याच्या अबाउट इट्स ओन ॲक्सिस म्हणजे याच्या ॲक्सिसमधून पास होणारा घेणार होता आपण. हा आता लक्षात ठेवा याचा आणि डिस्कचा सेम आहे. ज्यावेळेस आपण डिस्कसाठी पाहत होतो डिस्कसाठी जो आपण पाहिलेला याच्या ऑलरेडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर, डिस्कचा सेंटरमधून पास होणार किती आहे हाफ एम आर स्क्वेअर. सेम कन्सेप्ट आपली या ठिकाणी असणार आहे कोणासाठी, आपल्या सॉलिड सिलेंडरसाठी जो की सेंटरमधून पास होणार आहे. सॉलिड सिलेंडर म्हणजे काय, अशा नंबर ऑफ डिस्क जर एकावर एक ठेवले आपण, समजा एक रुपयाचे कॉईन्स जर आपण एकमेकावर जर असे ठेवत गेलो, समजा 20 कॉईन जर एकमेकावर ठेवले तर आपल्या ॲज अ एक सिलेंडर स्ट्रक्चर असतं. म्हणून सिलेंडरचं स्ट्रक्चर आणि याचं डिस्कचं स्ट्रक्चर काही महिन्यामध्ये सारखं आहे. आणि ऑब्वियसली सॉलिड सिलेंडरबद्दल बोलतो आपण. आणि त्यावेळेस मग मात्र आपला काय कळलं, त्याच्या सेंटरमधून पास होणारा जो रिंगसाठी होता तोच या ठिकाणी असणार आहे काय हाफ एम आर स्क्वेअर. डिस्कच्या सेंटरमधून जो पास होतो तो आणि सॉलिड सिलेंडरच्या सेंटरमधून पास होतो तो पण कसा आहे सेम आहे. आणि ऑब्विसली मग तुम्हाला या ठिकाणी के बाय आर स्क्वेअर कसा फाइंड आउट करायचा आपण ऑलरेडी डिस्कच्या सेंटरमधून कसा फाइंड आउट करतो ते पाहिलेलंच आहे. परत टँजन्शियल, आता आपण डिस्कच्या टँजन्शियल पण पाहिला होता, आपण डिस्कचा टँजन्शियल पाहूयात आपण. हा डिस्कचा टँजन्शियल होता आपण या ठिकाणी पाहिला. हा डिस्कचा हा टँजन्शियल, हा T2 दुसऱ्या नंबरचा हा ज्यावेळेस आपण पाहत होतो याच्यात आणि याच्यात हा टँजन्शियल जो आहे डिस्कसाठी टँजन्शियल परपेंडिक्युलर टू इट्स ओन प्लेन, हा टँजन्शियल आणि या ठिकाणचा हा टँजन्शियल कोणासाठी सॉलिड सिलेंडरसाठी दोघांच्या व्हॅल्यूज सेम आहेत 3/2 एम आर स्क्वेअर, हा पण 3/2 एम आर स्क्वेअर. म्हणजे दोन्ही व्हॅल्यूज सेम असल्यामुळे आणि केची व्हॅल्यू पण कशी असणार आहे दोघांसाठी के इज इक्वल टू √3/2 आर आणि या ठिकाणी के इज इक्वल टू 3/2 √3/2 आर. म्हणजे या ठिकाणी सगळ्या कन्सेप्ट आपल्याला काय असणार आहेत सेम असणार आहेत. म्हणजे आपल्या या ठिकाणी प्रत्येक गोष्ट वेगळी फाइंड आउट करण्याची गरज नाही, कारण जे आपण सॉलिड सिलेंडरसाठी पाहतो ते सेम आपण कोणासाठी ऑलरेडी पाहिलेले डिस्कसाठी पाहिलेले आणि सेम फाइंड आउट करण्याची पण मेथड तीच आहे, पण इथपर्यंत सेम आहे. आता सॉलिड सिलेंडरच्या पुढच्या कन्सेप्ट आहेत काही ज्यामध्ये आपला परत पाहावं लागणार आहे, जिथं की आपण पाहत असतो अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून पास होतं आणि परपेंडिक्युलर टू इट्स ओन ॲक्सिस. आता इथं मात्र थोडासा फरक पडतोय पहा. हा सॉलिड सिलेंडर आहे, आता आपण सिलेंडर असा हॉरिझॉन्टल पकडला आहे, हा त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय आपण CG म्हणतो, हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून पास व्हायला आहे. पण प्रश्न असा आहे की तो कसा परपेंडिक्युलर टू इट्स ओन प्लेन, हा त्याचा जो प्लेन असतो सिलेंडरचा त्या प्लेनला हा सिलेंडरचा प्लेन आहे आणि तो प्लेनला कसा आहे परपेंडिक्युलर आहे. आता इथं दोन कंडिशन क्रिएट व्हायला पहा. जर केअरफुली जर आपल्याला कट करून जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की एका डिस्कच्या डायमीटरमधून पास होणारा, आता डिस्कच्या डायमीटरमधला आपण ऑलरेडी एकदा पाहिलेलं आहे पहा, अलॉंग द डिस्कच्या डायमीटरमधला पाहिला होता, जो की डिस्कच्या डायमीटरमधून किती होता आपल्याला 1/4 एम आर स्क्वेअर. आणि तो ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत जो की या ठिकाणी आहे तो सिंपल तोच आहे. डिस्कच्या अलॉंग डायमीटर जो होता तो ज्या ठिकाणी आपला मदतीसाठी येणार आहे, म्हणजे सिंपल आहे. तर आपला जो काही इथे या ठिकाणी समजा कन्सिडर केला आपण या ठिकाणी एकच डिस्क आहे, या ठिकाणी काय समजा एकच डिस्क आहे, तर एकाच डिस्कच्या कुठून पास व्हायला आहे
अलॉंग द डायमीटर आहे आणि त्या अलॉंग द डायमीटर असेल तर डिस्कसाठी काय म्हणणार आय डी इक्वल टू अलॉंग डायमीटर काय असतो आपला 1/4 एम आर स्क्वेअर असतो आपल्याला. मग हा 1/4 एम आर स्क्वेअर आपण त्या ठिकाणी घेत असतो. हा डिस्कसाठी झाला पण ही या ठिकाणच्या एका डिस्कसाठी झाला. आता जर विचार केला आपण इकडं टोटल लेंथ जर आपण याची एल मानली तर या ठिकाणी डिस्टन्स किती आहे L/2 आहे आणि या ठिकाणी डायरेक्शनमध्ये डिस्टन्स काय L/2 आहे. म्हणजे इकडे पण L/2 आणि इकडे पण L/2 आहे आणि यासाठी आपल्या या सॉलिड सिलेंडरला आपल्याला रॉड पण कन्सिडर करावं लागतं. काय कन्सिडर करावं लागतं रॉड. म्हणजे हा सॉलिड सिलेंडर जर या कंडिशनमध्ये असेल तर हा असा हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये आपण ते रॉड आहे आणि ॲज अ रॉडची कन्सेप्ट मानतो आणि एखाद्या रॉडसाठी आपण पुढे पाहणार आहोत. एखाद्या रॉडसाठी जर सेंटरमधून पास होणारा असा असेल ॲक्सिस त्याच्या सेंटरमधून पास होणारा ज्याला हाफ पार्टमध्ये डिवाइड करणारा जर असेल आणि त्याच्या रॉडच्या लेंथला ही त्याची काय लेंथ आहे एल त्या लेंथला परपेंडिक्युलर असेल तर त्याचा रॉडसाठी आय रॉडसाठी आपण घेऊ त्याचा असतो L/12 असतो. आता L/12 म्हणजे काय एल म्हणजे त्याच्या रॉडची लेंथ घेत असतो. म्हणजे आपला जो सॉलिड सिलेंडर आहे तो दोन कन्सेप्ट सारखा आहे. एक तर डिस्कच्या डायमीटरमधून हा जो पास होला डिस्कच्या डायमीटरमधून पास झाल्यासारखा आहे आणि प्लसमध्ये रॉडच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून आणि रॉडच्या लेंथला परपेंडिक्युलर असलेला आहे. म्हणजे या दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शियाचे आपल्याला काय करावं लागेल ॲडिशन करावं लागेल. म्हणजे या ठिकाणचा आपला आय डी प्लस आय आर आणि आपल्या लक्षात येईल तुम्हाला या ठिकाणी आय डी म्हणजेच 1/4 एम आर स्क्वेअर आणि आय आर म्हणजेच L/12 या दोघांमध्ये काय कॉमन निघणार एम कॉमन निघणार. या ठिकाणी एम कॉमन काढले आणि या ठिकाणी काय रॉडसाठी काय L/12 हा L/12 राहिला आणि डिस्कसाठी R/4 म्हणजे हा सरळ सरळ आपल्या याच्यासाठी स्पेशली वेगळा काही करण्याची गरज नाही. या ठिकाणी दोघांचं कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी वापरू शकतो. एक रॉडचा डिस्कचा अलॉंग डायमीटर आणि रॉडचा पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ तो जर वापरला दोघांची पण आपण कंबाईन करणार हा रॉडसाठी आपण नंतर पुढे पाहणार आहोत. म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन जर केलं तर आपल्याला सरळ सरळ काय मिळणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड परपेंडिक्युलर टू इट्स ओन ॲक्सिस त्याच्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर असण्यासाठी. ऑब्विसली मग केची व्हॅल्यू पण आपण याला कम्पेअर करून सांगू शकतो. कारण याला कम्पेअर जर केलं तर आय इज इक्वल टू काय M/K² म्हणजे K² इक्वल टू आपल्याकडे काय असणार आहे ही एवढी व्हॅल्यू असेल आणि K इक्वल टू काय √L/12 तीच L/12 प्लस R/4 या प्रकारे आणि K²/R² जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी सरासरी आपण जनरली काढण्याची गरज पडत नाही. तरी पण आपण जर फाइंड आउट करायचं त्याला कंबाईन करून आपण काढू शकतो. आता नेक्स्ट काय अबाउट इट्स डायमीटर वन एंड ऑफ इट्स फेस ऑफ द सिलेंडर. मग आता काय व्हायला हा समजा या ठिकाणी परत कंडिशन आहे. आता या ठिकाणून पास होण्याऐवजी हा या ठिकाणून पास झाला. आता या ठिकाणचे आपल्याला दोन प्रकारे एक्सप्लेनेशन देता येतं. एक प्रकार म्हणजे काय पहा पहिला प्रकार म्हणजे काय याचं ठिकाणी जर आपण या ठिकाणी परत या ठिकाणी रॉड जर कन्सिडर केला या ठिकाणी हा जर रॉड आपण कन्सिडर केला हा रॉड आहे. मग रॉडच्या कडून पास व्हायला वन एंडमधून आणि रॉडच्या वन एंडमधून पास होते वेळेस त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया रॉडच्या वन एंडमधून पास होत असेल तर त्यावेळेस आपण घेत असतो L/3 असतो आणि ऑब्विसली डिस्कच्या कडून पास व्हायला डायमीटरमधून म्हणजे डिस्कचा डायमीटर बदलणार का नाही आय डी डिस्कसाठी काय असणार तो 1/4 M/R² आणि या दोघांची काय करणार आपण ॲडिशन करणार. तर या दोघांमध्ये M कॉमन निघणार कॉमन काढलं हा L/3 जो ॲज इट इज आणि R/4 ॲज इट इज. म्हणजे अशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो. दुसरा प्रकार म्हणजे काय या ठिकाणी आपण घेऊ शकतो दुसऱ्या प्रकारामध्ये जे की आपण या ठिकाणी पाहतो की हा याच्यातून पास होणारा आणि या असा पास होणारा ही जी कंडिशन आहे ह्या दोघांमध्ये फरक काय ही दोघांमधलं डिस्टन्स किती L/2 आहे आणि ऑब्विसली मग या दोघांचा आपल्याला फरक जर काढायचा असेल तर ठिकाणी या मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये आपण ॲड करणार. म्हणजे काय आपला हा जर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण I1 मानलं याला आणि या मोमेंट ऑफ इनर्शियाला I2 मानलं त्या दोघांमध्ये कुठले हा पॅरल ॲक्सिस थेरम वापरावा लागेल. हे दोघे एकमेकांना कसे आहेत हा ॲक्सिस आणि हा एकमेकांना कसे आहेत पॅरल आहेत आणि पॅरल ॲक्सिस थेरम काय सांगतो की त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो एकमेकांना पॅरल असतील तर जो सेंटरमधून पास होणारा तो म्हणजे I1 प्लस दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर परपेंडिक्युलर डिस्टन्स का ते किती आहे L/2 त्याचा स्क्वेअर आणि प्लसमध्ये काय त्याचं मास हा कोणा एवढा असतो त्याच्या एंड म्हणजे त्याला पॅरल असणाऱ्यामध्ये असतो म्हणजे I2 घेतला आपण आणि ऑब्विसली I1 यालाच काय होऊ शकतो आपण जर स्क्वेअरिंग केली एवढ्यासाठी जर आपण पाहिलं तर काय येणार आहे ML/4 आणि ऑब्विसली जर ह्या ML/12 प्लस ML/4 जर ॲड केलं तर L/3 येतं. म्हणजे पहा या ठिकाणी ML/12 प्लस ML/4 यांना जर सॉल्व केलं तर आपलं काय असतं
ml²/3 येतं आणि त्यामुळे आपण अशा प्रकारे दुसऱ्या मेथडनं पण फाइंड आउट करू शकतो. आता त्याच प्रकारे आपण सॉलिड स्पिअरसाठी पाहणार आहोत. सॉलिड स्पिअरचा अबाउट इट्स डायमीटर. तर ऑब्व्हियसली पहा सॉलिड स्पिअरच्या डायमीटरमधून पास होणारा किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून पास होणारा एकच आहे, कारण सेंटरमधून पास होणारा आणि ह्याच्या अबाउट इट्स डायमीटर दोन्हीसाठी कंडिशन सेम असल्यामुळे याला दोन वेगळे येणार नाही, तर सेंटरमधून पास होणारा एकच असणार आहे आणि त्यालाच आपण डायमीटरमध्ये पण म्हणू शकतो. आणि आपण कुठल्या ॲक्शनमध्ये घेऊ शकतो, या डायरेक्शनमध्ये घेऊ शकतो, या डायरेक्शनमध्ये घेऊ शकतो. या सगळ्यांची व्हॅल्यू कशी असते, सेम असते, या ठिकाणी बदलत नाही. त्यामुळे त्याचा फिक्स आहे हा काय, I = 2/5 mr². आणि ऑब्व्हियसली याला जर कम्पेअर केलं I = काय mk² सोबत, ऑब्व्हियसली r² इक्वल टू काय असणार आपलं, k² इक्वल टू काय येणार आपल्याकडे 2/5 r². आणि ऑब्व्हियसली केची व्हॅल्यू जर आपल्याला पाहिजे असेल तर स्क्वेअर रूट घेतला, k इक्वल टू काय √2/5 r याचं येणार आहे. आणि जर फक्त r² k²/r² पाहिजे असेल तर काय येणार, त्याची व्हॅल्यू 2/5 येईल. हा ऑब्व्हियसली हा कुठला आहे, सॉलिड स्फिअर आहे. त्यानंतर काय अबाउट इट्स टँजेन्शियल ॲक्सिस. आता ते टँजेन्शियल ॲक्सिस म्हणजे काय, हा इथून पास होणारा आणि हा एकमेकांना कसे पॅरलर आहे, दोघांमध्ये डिस्टन्स r आहे, मास किती आहे m आहे. म्हणून आपल्याला जर मग I2 म्हटलं, आपण I2 = काय असणार, याला I1 म्हटलं, I1 प्लस दोघांमध्ये डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू टोटल मास. I1 किती आहे 2/5 mr², म्हणजे याला आपण लिहू शकतो काय 2/5 mr² प्लस mr². म्हणजे सरळ सरळ काय येणार आहे, 5 ने मल्टिप्लाय केलं तर 2 mr² प्लस 5 mr²/5 म्हणजेच काय 7 mr²/5 हे आपल्या ठिकाणी आन्सर असेल. आणि त्यालाच आपण कम्पेअर केलं I = काय परत mk². तर आपल्याकडे k² इक्वल टू काय असणार आहे 7/5 r². आणि परत k इक्वल टू काय ना रूटमध्ये 7/5 r बाहेर असणार रूटच्या बाहेर, आणि k²/r² आपल्याला घ्यायचं असेल त्या ठिकाणी आपण असं घेऊ शकतो k²/r² इक्वल टू काय असणार आहे आपल्याकडे 7/5. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याला सॉलिडसाठी पण पाहू शकतो. त्या फक्त आपला हा एकच पार्ट करणं गरजेचं आहे. आता यामध्ये आपण हॅलो स्पिअरसाठी जर पाहत असताल आपण, तर हॅलो स्पिअरसाठी पण आपल्याला कंडिशन क्रिएट करता येते, ज्या सेम कंडिशन वापरतो सेंटरमधून पास होणारा. तर हॅलो स्पिअरसाठी हा एकच लक्षात ठेवायचा. त्या ठिकाणी काय होता 2/5 होता सॉलिडसाठी, आता 2/3 कोणासाठी घेतला आपण, हॅलो स्पिअरसाठी घेतला. ऑब्व्हियसली मास मात्र त्याचं सेमच घेतलं आपण, आणि त्याच्यानंतर वेगळ्या कंडिशन वेगळी प्रॉब्लेममध्ये वेगळ्या कंडिशन क्रिएट होतात ते आपण पाहणार आहोत. आणि प्लस याला जर कम्पेअर केलं I = काय mk² सोबत, म्हणजे k² इक्वल टू आपली व्हॅल्यू काय असणार आहे 2/3 r². सॉलिडसाठी 5 होतं या ठिकाणी काय आलं 3 आलं. आणि ऑब्व्हियसली मग k = काय असणार √2/3 r. त्याच प्रकारे आता स्पेरिकल सेलचा जर विचार केला तर ऑब्व्हियसली या ठिकाणी कंडिशन एवढीच बदलणार आहे. जसं रिंगसाठी ॲन्युलर रिंगसाठी पाहिलं होतं, या ठिकाणी 2 रेडियस असतील. ही रेडियस काय असणार आहे r1 आणि दुसरी रेडियस काय असणार आहे r2. मग आपण त्या ठिकाणी या ठिकाणी हा फॉर्म्युला r2 to the power 5 minus r1 to the power 5 r2 cube minus r1 cube अशा प्रकारचा हा फॉर्म्युला कसा लिहायचा आपलं डेरिव्हेशन पाहण्याची गरज नाही. जनरली हा फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला तरी चालतो. जेव्हा आपण नीट आणि सीईटीसाठी स्पेशल व्हिडिओज पाहतो त्यामध्ये असं पूर्ण डेरिव्हेशन पाहूत की नेमके असे फॉर्म्युलेज बनतात कसे कॉम्प्लिकेटेड आहे. नेक्स्ट आपल्याकडे थिन रॉडसाठी, आपण रॉडसाठी पाहिलं होतं ऑलरेडी. आता जेव्हा सिलेंडरसाठी पाहत होतो आपण सॉलिड सिलेंडरसाठी, त्यावेळेस रॉडसाठी पण पाहतो. पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स रॉड, म्हणजे रॉडला परपेंडिक्युलर किंवा रॉडच्या लेंथ ऑफ परपेंडिक्युलर असतं. त्याचा आपण ऑलरेडी पाहिला होता काय ml²/12 असतो. आणि ऑब्व्हियसली याला I = काय mk² सोबत जर कम्पेअर केलं तर आपल्याला परत तसंच लक्षात येईल की आपल्याकडे काय असणार आहे k² = l²/12 असेल, आणि k = काय असणार l/√12 मध्ये येईल. आणि ऑब्व्हियसली k²/l² आपण घेण्याची गरज पडत नाही. जर घ्यायचं म्हटलं तरी ऑब्व्हियसली 1/12 या ठिकाणी येईल व्हॅल्यू. या ठिकाणी आपण कॅन्सल करू 1/12 घ्यावं लागेल. आणि रॉडच्या 1 एंडमध्ये पण आपण जनरली पाहिला, रॉडच्या 1 एंडमधून पास होणारा किती असतो ml²/12 असतो. आणि त्या ही व्हॅल्यू तुम्हाला आता सॉरी या ठिकाणी k आहे, आणि k ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. या प्रकारे आपण पाहू रेक्टँग्युलर पॅरलेलो पाईप. या रेक्टँग्युलर पॅरलो पाईपसाठी लेंथ काय घेतली l आहे, त्याची ब्रेथ किती आहे b आहे, थिकनेस किती घेतली टी घेतली. तर यासाठी आपण काय पासिंग थ्रू इट्स, आता याच्यात या कंडिशनला आपल्याला 3 आहेत. पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, त्यासाठी 3 कंडिशन आहेत. हा सेंटर ऑफ मास आहे, हा सेंटर ऑफ मास किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो. या सेंटर ऑफ मास किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीसाठी 3 कंडिशन आहेत. आता या ठिकाणी पाहू शकता या डायग्राममध्ये, ही आहे त्याची लेंथ ज्याला आपण l म्हटलेलं आहे, ही त्याची थिकनेस आहे आणि त्याची ब्रीथ आहे. ठीक आहे, या तिन्हीसाठी आपल्याला पाहायचे. तर पहिल्यांदा पासिंग थ्रू सेंटर म्हणजे सेंटरमधून पास होणारा, पण एक येतो
काय एक येतो अलॉंग द लेंथ, हा अलॉंग द लेंथ आहे. दुसरा येतो म्हणजे अलॉंग द लेंथ येतो एक, म्हणजे पॅरलल टू द लेंथ येईल. दुसरा येतो अलॉंग द ब्रेथ, म्हणजे या ब्रेथला पॅरलल येतो, म्हणजे हा 2 नंबरचा. आणि तिसरा काय येतो 3 नंबरचा अलॉंग द थिकनेस, म्हणजे हा 3 नंबरच्या या ठिकाणी पाहू शकतो. अलॉंग द थिकनेस म्हणजे थिकनेसला पॅरलल असला, 3 डायमेन्शनल बॉडी असल्यामुळे पॅरलल दिसत नाहीत, पण ॲक्च्युअलीमध्ये पॅरलल असं. मग या तिघांसाठी काय असणार आहे? आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी आपण रॉडसाठी कंडिशन घेणार आहोत. आता रॉडचं समजा या ठिकाणी आपला याला रॉड कन्सिडर जर तुम्ही आपण केलं तर रॉडसाठी काय असतं आपल्याला माहिती काय असतं? जनरल फॉर्म्युला रॉडसाठी I इज इक्वल टू ML²/12. आता पहिला आपण घेतला अलॉंग द लेंथ. आता ह्या अलॉंग द लेंथ घेतला तर एल घ्यायचं नाही. अलॉंग द लेंथ घेतला तर काय घ्यायचं नाही, एल घेणार नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला 2 कंडिशन येणार आहे. कोणासाठी? एक ब्रेथसाठी आणि एक थिकनेससाठी. मग ब्रेथ किती आपल्याकडे बी आहे, थिकनेस किती टी आहे. मग त्याचा काय असणार? सिंपल आहे, या L² ठिकाणी आपण काय करणार? बी आणि टीची व्हॅल्यू पुट करणार. आणि त्यामुळं मग आपल्या या ठिकाणी फॉर्म्युला काय बनेल? एम ॲज इट इज, या ठिकाणचं 12 पण ॲज इट इज, आणि दोघांचं स्क्वेअर, आणि त्यामध्ये आपण थिकनेसचं ब्रेथ स्क्वेअर प्लस थिकनेस स्क्वेअर घेणार, ज्या ठिकाणी एल घेत होतो. आता जेव्हा आपण काय पॅरलल कोणाला असेल? पॅरलल ब्रेथला पॅरलल असेल, म्हणजे हा सेकंड कंडिशन आहे. ही ब्रेथला पॅरलर आहे, आणि ब्रेथला पॅरलल असल्यामुळे त्या कंडिशनला आपण काय घेणार? ब्रेथला पॅरलल असल्यामुळे ब्रेथचं कॅन्सल, म्हणजे बीचं कॅन्सल होणार. आणि एलच्या ठिकाणी L² ठिकाणी काय असणार आहे? लेंथ आणि थिकनेसचा स्क्वेअरची ॲडिशन करणार आपण. आणि ज्यावेळेस आपण कोणासाठी घेणार? थिकनेससाठी घेणार. थर्ड कंडिशन ही थिकनेसला पॅरलल असलेली आहे, त्यावेळेस आपण काय घेणार? ब्रेथ आणि लेंथ घेणार, थिकनेसचा आपण कॅन्सल करतो. अशा प्रकारे तिघांचे 3 फॉर्म्युले आपल्या या ठिकाणी बनतात. त्याच प्रकारे आता जर विचार केला कोणासाठी? पॅरलोप्लॅट लेंथ दिलेली आपल्या थिकनेस पण तीच आहे, पण आता टँजंट कन्सिडर केला. आता टँजंट आणि टँजंट पॅरलल आहे. कोणाला आता टँजंट कोणाला पॅरलल आहे? लेंथला पॅरलल असेल. तर आपल्याला लक्षात ठेवा, हा टँजंट पहिली कंडिशन ही, हा टँजंट आहे. टँजंट कोणाला पॅरलल आहे? लेंथला. हा लेंथला पॅरलल असलेला टँजंट आहे. फर्स्ट कंडिशन कोणाला टँजंट आहे? लेंथला आहे पॅरलल असलेला. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहा, ML²/12 आपण जनरली वापरतच असतो. तर प्रश्न असा आपला माहिती की जो लेंथला पॅरलल असेल तर तो कोणासाठी 3 सिंपल आहे. आता आपण जर पाहिला तर लेंथला पॅरलल असल्यामुळे याच्या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो? ML²/12 हा जनरल फॉर्म्युला आपण घेत असतो रॉडसाठी. याला रॉड कन्सिडर करा जवळपास. तर परत या ठिकाणी आपल्याला याच्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवावी लागते, तिघांची पण व्हॅल्यू ठेवावी लागते. कोणाची? एलची व्हॅल्यू L² इज इक्वल टू आपण घेत असतो स्मॉल L² लेंथ स्क्वेअर प्लस ब्रेथ स्क्वेअर प्लस T² घेत असतो. पण अलॉंग द लेंथ आपल्याला फक्त ह्या लेंथमध्ये बदल पडणार आहे. आता L² व्हॅल्यू काय येणार आहे? पहा, हा लेंथमध्ये काय बदलणार आहे? हा लेंथचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी, हा लेंथच्या इथून इथपर्यंत अडचण असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? याचा सगळ्यांचा जर थिकनेसचा विचार केला तर थिकनेसपासून किती अंतरावर येतो? हाफ. आपलं ह्याला हाफ असणार आहे, प्लस आपलं काय 3 लेंथचा ह्याला थिकनेसला काय असणार आहे? हाफ असणार. म्हणजे थिकनेस या ठिकाणी हाफ होऊ शकते, हाफ होते, आणि ब्रेथ पण हाफ होते ज्यावेळेस आपण एका एंडला घेत असतो. पण लेंथ मात्र पॅरलल असल्यामुळे लेंथमध्ये बदल होणार नाही. त्यावेळेस मग आपण लेंथचा काय येणार? 3L² घेणार प्लस ब्रेथ ॲज इट इज, T² ॲज इट इज. त्याच प्रकारे जेव्हा आपण अलॉंग काय घेतो असतो? टँजन्शियल अँड पॅरलल टू ब्रेथ ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेस ब्रेथच्या ठिकाणी 3 घ्यायचा, त्याचा स्क्वेअर करायचा, आणि बाकी सेम ॲज इट इज. आणि जेव्हा थिकनेससाठी करतो त्यावेळेस थिकनेसचा 3 ॲज इट इज ठेवायचा थिकनेससोबत, आणि बाकी ज्याला ॲज इट इज. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तिघांना लक्षात ठेवू शकता. आता ॲक्च्युली यांचे कॅल्क्युलेशन्स कसे आले, हे फॉर्म्युलेज कसे आले, यांना आपण डिटेलमध्ये पाहूया. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण डिटेल पाहणारच होतो यांचं. पण लक्षात ठेवा, सध्या तुम्हाला हे फक्त लक्षात ठेवायचे आहेत की फाइंड आउट, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी एक कंडिशन आहे, ट्रिक्स आहेत की सिंपल आहे. पॅरलल कोणाला असतील? टँजंट आहे, आणि पॅरलल लेंथला असेल तर लेंथच्या ठिकाणी 3² घ्यायचं, बाकी सगळ्यांचं डायरेक्टली स्क्वेअर घेऊ शकतो आपण आणि ॲड करत चालायचं. ठीक आहे. तर आपण यानंतर आहे आपल्याकडे फायनली सॉलिड कोनसाठी घेऊ, आणि सॉलिड कोनसाठी ॲक्सिस जॉईनिंग व्हर्टेक्स अँड द सेंटर ऑफ द बेस. हा सेंटर ऑफ द बेस किंवा याच्यातून पास होणारा जो असेल त्याच्या व्हर्टेक्समधून पास होणारा असेल ॲक्सिस. तर त्यावेळेस आपला काय करतो? त्याचा आय घेतो 3/10 MR². हा पार्ट करायचा, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. याला ऑब्विसली I इज इक्वल टू काय असणार आहे? MK² सोबत कम्पेअर करण्याची गरज पडणार नाही. त्यावेळेस आपण याचा रेडियस ऑफ गायरेशन K² इज इक्वल टू काय असणार आहे? 3 या ठिकाणी आपण या ठिकाणी क्लिक करू 3/10 R², म्हणजे K इज इक्वल टू काय असणार? √3/10 R असेल. आणि त्याच प्रकारे युनिफॉर्म हॅलो राईट सर्क्युलर कोन घेतला आपण, त्यावेळेस आपण हॅलो असेल त्यावेळेस मात्र आपण काय करतो? 1/2 MR². हा जो की आपण रिंगसाठी घेतला होता सेंटरमधून पास, सॉरी डिस्कसाठी घेतला होता सेंटरमधून पास होणार, सेम त्या प्रकारे असणार आहे. हॅलो असल्यामुळं डिस्कसाठी कंडिशन घेतली आपण हॅलोची, डिस्कला कंडिशन तोच आहे. आणि हा जर हे फक्त दोन्ही डायरेक्टली लक्षात ठेवू शकता. आणि याच्यातून तुम्हाला केची व्हॅल्यू येणार आहे, K इज इक्वल टू काय असणार आहे? R/√2 येईल.
आणि अशा प्रकारे सगळ्या व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि इझिली आपण पाहू. आता याच्या पुढचा पार्ट म्हणजे आपण पाहणार आहोत की नेमके डिटेलमध्ये नीट आणि जेईसाठी कसे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन विचारू शकता त्याच्यावरचे क्वेश्चन पण आपण पाहणार आहोत. ठीक आहे, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा आणि मित्रांसोबत शेअर पण करा.